आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. वसगडे तालुका पलूस येथील स्टँड परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिक, वाहन चालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेली अवस्था यामुळे अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेतली. तसेच रस्त्याच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्वरित काम सुरू करण्याच्या सूचनाही दिलेत. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग पलूस यांनी संबंधित कंत्राटदाराला दिलेल्या लेखी सूचनेत वसगडे कॅनोल ते तालुका हद्द या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण, मजबूतीकरण तसेच RCC गटर बांधकामाचे काम मंजूर असून ते तातडीने सुरू करण्याचे आदेश दिलेत. अलीकडील पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, असेही पत्रात नमूद करण्यात आले. प्रदीप आप्पा कदम यांनी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर कंत्राटदाराने येत्या गुरुवारपर्यंत रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल असं आश्वासन दिले. त्यामुळे वसगडे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिकांनी प्रदीप आप्पा कदम यांनी केलेल्या तत्पर पाठपुराव्याचे स्वागत करत रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी देखील केली. पाटील साहेब नमस्ते, प्रदीप कदम बोलतो पोलीस म्हणून. वसगडीच्या रस्त्यात थोडं काम करायचं पूर्ण जावं इथून पलूस तालुक्यात जरा पर्सनल लक्ष देत जावा. झाले आता PWD अतिक्रमण काढून दिले. मी त्यांच्याशी बोललो पण आणि त्यांनी काहीतरी नोटीस पण दिले वाटतं तुम्हाला अपघात होत आहेत म्हणून. पलूस तालुक्यात कुठे कोण सांगा ना, कुणाला तरी का मी सांगू कुणाला तरी. हाय 2-4 जण आहेत, मी नंबर पाठवतो तुम्हाला. जरा लवकर करा, पुन्हा पाऊस चालू झाला म्हणजे ते काम होणार नाही. किमान बेस तरी करून घ्या म्हणजे लोकांना जायला यायला तर सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.